चला मॅचला सुरुवात होत आहे. यातील विजेता संघ मात्र थेट क्वालिफायची मॅच खेळेल शेरपोली बी संघाशी. आणि नक्कीच शेरपोली बी संघ म्हणला गेलं तर मित्रांनो या मैदानावर त्यांच्यासाठी खूपच लकी आहे. आणि हरिओमची स्पर्धा तर खूपच लकी आहे त्याच्यासाठी, कारण की धर्मवीरचा जो वर्ल्ड कप झाला त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 मॅचेस जिंकला. तिसऱ्या मॅचमध्ये त्यांना क्वालिफायची मॅचला डायरेक्ट बाय मिळाली होती आणि आता सुद्धा बाय मिळते. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तेजदार गोलंदाज अमोलच्या माध्यमातून पहिला चेंडू टाकला गेला. खूपच सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आपण 2 फलंदाज पाहतोय कुडूस संघाचे सातत्याने सकाळच्या सत्रापासून होता संध्याकाळचं सत्र होत आलाय. तत्पुरता हे 2 फलंदाज सोहेब आणि त्याच्या संगतीला सौरभ. पुढचा चेंडू 3 षटकांची मॅच. हा चेंडू सुद्धा वेगावर स्वार चेंडू टाकला होते. वार एंड वार चेंडू, द्वार चेंडू पाहायला भेटतात. कारण की मित्रांनो छोटे छोटे युद्ध संपल्यानंतर मोठ्या युद्धांना ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस मनामध्ये संकल्पना असते, आपल्याला मॅच जिंकायचे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायचे आणि ती मात्र केली जाते या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. आतापर्यंतचे 2 चेंडू पाहायला गेला तर अफुलातून चेंडू पाहायला मिळतात. उद्या सुद्धा अप्रतिम मॅचेस पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आणि हा चेंडू उडवला आकाशा लगत पाहूया, स्वतः धावत जातो, चेंडू पर्यंत पोहोचेल की काय. एकाने सोडलं, दुसऱ्याचं कमबॅक पहा मित्रांनो. झोली मांडली होती आणि त्या झोलीमध्ये दे रे बाबा दे दे मुझे कुछ भी दे दे, त्याच प्रकारे झोलीमध्ये कॅच घेतोय आणि मात्र खेळाडू सौरभला बाद करतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साजिद पाहायला भेटत. सकाळपासून हे 2च खेळाडू मैदानामध्ये खेळत होते आणि आता मात्र संधी मिळते साजिद याला. एक चांगला खेळाडू आहे साजिद सुद्धा. नक्कीच कुडूस संघ विश्लेषण करायचं गेलं तर हर्षद होंडो सरांचा संघ. आणि आमच्या कांबारेकरांचे सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय, कारण की पाठीरेखे भरपूर असतात. कांबारे संघासाठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता. 3 चेंडू टाकले, अप्रतिम चेंडू, 1 विकेट घेतली, 2 चेंडू दॉट आले. 4था चेंडू साजिद साठी. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू बॅटीला चटका घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. यासाठी ओळखला जातोय सातत्याने हा खेळाडू. चांगली प्रॅक्टिस 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 करून याच स्टेजवर पोहोचला आतापर्यंत. NP स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि आज आपल्या गावाच्या नावासाठी या हरिओम मित्रमंडळ आयोजित स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 1 गडी बाद, लाजवाब गोलंदाजी. 3 चेंडू डॉट. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. आता सोहेब स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. सोहेबच्या बॅटीतून पहिला फटका पाहायला भेटतो. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चेंडू जातोय. आज मात्र इम्प्रेस केला या फलंदाजाने. कुडूस गावाचा हा सितारा आज चमकला या धर्मवीर चषक मध्ये. हरिओम मित्रमंडळ आयोजित पाहायला गेलं तर अंडर-22 अंडर-24च्या या वर्ल्ड कप मध्ये हा चमकला खेळाडू, कारण की अर्धशतक ज्या खेळाडूने फटकावला तोच खेळाडू सोहेब आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकून दिली, या षटकातील 5 धावा दिला, 2 विकेट घेतली, 1 आणि आता शेवटचा चेंडू साजिद साठी. पुढे स्टेप आउट केला होता मात्र हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. बघता बघता लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अमोलाच्या माध्यमातून. कबल 2च धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि षटक आपलं कंप्लीट करतोय. पाहूया आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावा केल्या जातील, किती धावा होतील आणि किती टार्गेट सेट केलं जाईल मित्रांनो, हे तुम्हाला प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल. कडक उन्हामध्ये ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हे खेळाडू आज आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत आहेत. तर नक्कीच शहापूर तालुक्याचा जो ऐतिहासिक मैदान आहे त्या मैदानावर आणि ज्या मैदानावर ज्या संघाचा ज्या मंडळाचा बोलबाला असतो त्या स्पर्धेमध्ये आज मात्र खेळताना पाहतो आपण. कबल 12 संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. त्यातील आता 3च संघ बाकी आहेत. एका संघाने मात्र बाय मिळाली होती म्हणजे शेरपोली बी संघ. तर आता मात्र या 2 संघामध्ये मॅच पाहायला भेटते. एक संघ कुडूस तर एका संघ साईडला पाहायला भेटतं कांबारे संघ.
दुसरं षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय गौरव. कशा प्रकारे गोलंदाजी करेल, गौरवशाली गोलंदाजी करेल की काय पाहायला मिळेल. पाहूया गौरव याचा पुढचा चेंडू सोहेब साठी. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, उडवला आकाशालगत. पाहूया उंची जास्त अंतर कमी, दूरवरील क्षेत्ररक्षकाला भावेश फलत येत होता. फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू अडवला. बघता बघता 2 धावा तर कंप्लीट केल्यात आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल. लॉस ऑफ 1 विकेट. कुडूस टीम 4 धावा. षटक दुसरा, पहिला चेंडू आणि आता या षटकातील 5 चेंडू शिल्लक. एकूण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये किती टार्गेट सेट केला जाईल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहूया सोहेब पुन्हा एकदा सज्ज होतो खेळण्यासाठी. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केलाय. विनोद दिवा मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. फिरकीचा जादूगर. चेंडू अडवला गेल्यानंतर एकच धाव घेतली गेले आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा 1 अंकीने वाढणार. धावसंख्या होते ती 5 धावा. आता मात्र साजीच्या बाटीत पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. 6 अंकीवर धावसंख्या पोहोचते कारण की या खेळाडूला माहित आहे गोलंदाजी करणारा गोलंदाज गौरव, कारण की अमोलाने चांगली गोलंदाजी केली त्याच प्रकारे मला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा चेंडू उडवला. स्टेट ड्राईव्ह. फटका. फटका फसला. खेळाडू गालामध्ये असला कारण की कुडूस गावचा सोहेल फसला. विकेटचं बदन पांडव होता. मनामध्ये थोडीशी धडधड असेल पण मित्रांनो धडधड सोडून मात्र जिद्द चिकाटी आणि धास दाखवला मैदानाच्या आतमध्ये. कारण की खेळाडू चांगला खेळाडूचा झेल जेव्हा जेव्हा येतो तेव्हा फक्त मनामध्ये संकल्पना असते मला झेल घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. आणि अमोलाचा छोटा बंधू म्हणजेच बडे मिया अच्छी गेंदबाजी करते तो छोटे मिया अच्छी फिल्डिंग करते हुए. नक्कीच म्हणजे आज कांबारी संघाचे पूर्ण मला तरी वाटते भाऊ, छोटे भाऊ, मोठे भाऊ हे सर्व पाहायला भेटतात. नक्कीच आमचा खंड्या भाऊ बाहेर आहे पण त्यांचाच बंधू भावेश भाऊ आतमध्ये आहे. खंड्या आणि गुड्ड्या ही जोडी सातत्याने आपण कांबारी संघामध्ये पाहत असतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शैलू. पहिल्या मॅच मध्ये ओपनिंगला पाहिलं होतं पण 3 षटकांचे मॅच असल्यामुळे सोहेब येत होता. आणि हा चेंडू पुन्हा एकदा शैलू आले उडवतो चेंडू. चेंडू कुठे लढवणार. चेंडू पाहायला गेला तर भावेश अप्रतिम क्षेत्ररक्षण. मित्रांनो काय क्षेत्ररक्षकाला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकाने एफर्ट दाखवलं. चेंडू व्हॉलीबॉल स्टाईल मध्ये चेंडू उडवला आणि दुसऱ्याने आला कमबॅक केलं. झेल टिपलं. विकेटचं बटन रिले कॅच पाहायला भेटते मैदानामध्ये. ओके पंचाचा डिसिजन आहे थोडं चेक करायचं आपण. बाउंड्री लगत चेंडू पाय लागलाय की नाही हे चेक करणं कर्तव्य आहे. पंचाचा डिसिजन आलाय कोणी खेळाडूने सांगले नाही पण पंच डाऊटफुल आहेत तर चेक केलं जातं. कॅमेऱ्यांच्या भूमिकेमध्ये आमचे कॅमेरामॅन OUT आउट. आउट आहे खेळाडू. अप्रतिम जम मारली. चेंडू अडवला. दुसरा खेळाडू आला त्याने जज केला कॅच घेतली आणि विकेट घेतली. रिले कॅच पाहायला मिळतं.
भाई इकडून बांबू काढायला घेतलेला, इकडूनच गाडी जाऊ दे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र नक्कीच लाईन चेक केली जाईल. फाईट चेंडू आहे. करण आपण जरा तिकडे जायचे, भाईंची गाडी जिकडे गेली तिकडे जायचे जरा. करण जरा धावत जा, ते राहू दे. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र दूरवरील क्षेत्ररक्षक येतो. ओहो काय क्षेत्ररक्षक आहे, लाजवाब. नक्कीच पाहायला गेलं तर 16 वर्षाचा सितारा असेल आणि आज मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण करतो. नक्कीच भाऊ आमचा तर दुसरीकडे मोठ्या मोठ्या संघामध्ये खेळतो, मला पण खेळायचंय आणि मला बॅटिंग नाही बॉलिंग नाही पण मी फिल्डिंग करून दाखवेल. मला घ्या, हे तुमच्या मनामध्ये ठेवा. चांगली फिल्डिंग पाहायला भेटेल. अशा प्रकारे 2 षटक कंप्लीट होतात. 2 षटकाच्या अखेरीस लॉस ऑफ 3 विकेट. टीम कुडूस संघाची धाव संख्या 8. आता शेवटचं षटक, फिरकीचा जादूगर ज्याला म्हणतात तोच मात्र विनोद. पुढचा चेंडू मात्र लेग साइडच्या दिशेने फटका सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक एन भावेश चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू अडवला गेला. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला भेटेल. मित्रांनो क्षेत्ररक्षण असेल फलंदाजी असेल यासाठी चित्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं ना तो खेळाडू म्हणजे आमच्या खंड्यांचा भाऊ म्हणजे गुड्ड्या उर्फ भावेश. पण आज दुसरा चित्ता सुद्धा पाहायला मिळाला मला कांबारे संघामध्ये. अमोल्याचा भाऊ गणेश. बघूया पुन्हा एकदा साजिद पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. 9 धावाच्या मध्ये प्रगती पथावर लागल्यात. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवला. साजिदच्या बाटीतून फटका सुरेख पाहायला भेटेल. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. चेंडू अडवला गेला. रॅपिड थ्रो पाहायला भेटतो. बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतात आणि 2 धावाने धावसंख्या 2 अंकेवर पोहोचले. डबल 1 11 धावा. फुल टच चेंडू मात्र इथे मात्र पाहायला भेटे. खराब चेंडू क्षेत्ररक्षक येतो. जज करतो. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि पंचांचा इशारा. नो चेंडू. नो +2 एकूण 3 धावा ऍड केल्या जातील आणि 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. आता मात्र 14 या अंकावर पोहोचले. फीट चेंडूवर सुरेख फटका सजवलाय. 2 खेळाडूंच्या मधून निघून जातो चेंडू. 1 बाउंस मिलेगे रन 4 तो बेडा होगा पार. ये लगा बाबा रामदेव पतंजलि 4 चौकार. या चौकारने संघाची धावसंख्या कुठेतरी
संत गतीने चालली होती, मात्र ती शांत गतीची धावसंख्या आता पुढे सरसवली जाते. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या होत्या 18 धावा. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू नक्कीच लाईन चेक केली जाईल. वाईट चेंडू मात्र विनोद दोबा कुठेतरी मागणा ठरतोय. एकोणावीस धावा ज्या मात्र प्रगतीपथावर लागल्या गेल्या. कुठेतरी कुडू संघ म्हणत असेल 25 पर्यंत धावसंख्या गेली तर फायटिंग स्कोर होईल. शेवटचे 2 चेंडू 3 चेंडू आहेत. नक्कीच लेग साईडच्या दिशेने फटका सूर एक सजवला. क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू बाउंड्री लगेच जातो. पुन्हा एकदा थोडासा फॉर्मिंग पाहायला मिळाला. बघता बघता धावा 2 ने वाढल्या. धावसंख्या पोहोचली जाईल आता मात्र 21 21 21 21 हिंदीमध्ये, मराठीमध्ये 21, इंग्लिशमध्ये 21 आणि हिंदीमध्ये 21 21 21 21 धावा. धावसंख्या 21 अंकावर पोहोचले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मध्ये साजिद लाला पाहूया किती धावसंख्या उभारेल. पुढचा चेंडू परफेक्ट यॉर्कर आणि मात्र हा चेंडू बॅटीची कडा लागून डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट होणार. धावसंख्या 22 या अंकावर पोहोचले. आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पाहूया. खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज पाहायला मिळेल पंकज. टेनिस क्रिकेट जगतामध्ये पंकज मोहिते याची बॅटिंग आम्हाला खूपच आवडते. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खूपच सुरेख उडवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक. हा चेंडू फेकून दिला. मिलेगरन 4 तो बेडा होगा पार. ये लगा कुडूस टीम का 4 4 4 चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या भरकन वाढली. धावसंख्या होती ती मात्र 26 आणि आता 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फायटिंग स्कोर तो झालेला आहे. पाहूया
चला मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होतं. त्यानंतर मी विनंती करतो चेरपुली बी संघ आपण आपला स्क्वॉड घेऊन लगेच इथे तयार राहायचं, कारण की यातील विजेता संघाने लगेच मॅच होईल. आता 18 चेंडू 18 मध्ये करायचे धावा. 27 धावा. 18 चेंडू 27 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सोहेब, स्ट्रायकरला भावेश. पाहूया पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सोहेब. पहिला चेंडू बॅटीची काढा लागले. यष्टीरक्षक स्वतः साजिद लाला येतोय आणि म्हणतोय मी झेल घेणार आणि पहिल्या चेंडूवर भावेशला बाद करतोय सोहेब. पुढील फलंदाज अभिजित मैदानामध्ये पाहायला मिळतो. रोहित येतो. हा रोहित शर्माने काल शतक मारला आणि हा रोहित आमचा कांबारे संघाचा आहे. पुढचा चेंडू सोहेब याचा आणि आता मात्र अप्रतिम चेंडू होता, पण पंचाचा डिसिजन होता. हा चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळतोय, खराब चेंडू. पाहिला गेलं तर पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, दुसरा चेंडू वाईट आला. सोहेबाचा रनअप पाहायला गेलं तर 20-22 पावलांचा रनअप. पुढचा चेंडू उडवला लेग साईडच्या दिशेने. फटका सुरेख, फटक्यामध्ये पॉवर आणि चेंडू जातोय छूमंतर. 4 धावांसाठी चौकार. आमचा कामेश भाई वासे गेंद फेकते हुए. शुक्रिया कामेश भाई. रिहान भाई अंदर से देखते हुए मैच. पुढचा चेंडू पाहूया. ओहो लाजवाब चेंडू. फुलातून चेंडू टप्पा पडला. चेंडू मात्र गर्रकन फिरला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर चौकारानंतर पुढचा चेंडू लगेच डॉट टाकतोय. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये 5 धावा दिला. 1 विकेट घेतली. 27 करत असताना आतापर्यंत 5 झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू सोहेब याचा. यॉर्कर लाईनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू अडवला गेला. बघता बघता 1 धाव कंप्लीट करतोय. 1 धाव किती महत्वाची, त्यासाठी लढत 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 आणि लढत चालू आहे. संघर्ष चालू आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या 6. चेंडू लागून झाले 4. विकेट गेली 1. पाहूया पुढचा चेंडू. आता नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल अमोल. त्याने लेजर क्रिकेट मधून सुरुवात केली आणि टेनिस क्रिकेट मध्ये आपलं नाव केलं. पुढचा चेंडू फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी परिणाम. आधीच कर्जबाजारी आणि हा उसना शेजारी. 4 धावांसाठी चौकार जातोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचली गेली सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आणि इथे कांबारे संघाची. तुम्ही पहा कारण की धावसंख्या 10 10 10. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू सुद्धा बॉल बॅक ट्राय फटका आहे. क्षेत्ररक्षक आला, तो क्षेत्ररक्षक आहे.
आणि आता मात्र पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट करतो. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं वैल कंप्लीट होतं आणि पहिल्या षटकाची अखेरीस धाव संख्या 11. 1-1-1 धावा झाल्या 11, विकेट गेली, एक षटक संपलं पहिलं. आणि इथं आमच्या बटर दादांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तुम्ही बोला करायचे कांबारे टीम 16. बारा चेंडू 16 धावा. मॅच रंग 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 भरणारी मॅच असेल. जणू का इंद्रधनुष्यामध्ये पाऊस पडल्यानंतर सप्तरंगी आपल्याला रंग पाहायला भेटतात, त्याचप्रमाणे ही मॅच रंग भरेल की काय मॅच मध्ये पाहूया. साजिदला मात्र आपल्या संघासाठी काय फिल्डिंग सजवतोय. प्रत्येक क्षण महत्वाचा, प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक चेंडू अडवणं, चेंडू फेकणं सर्व महत्वाचे आहे. तसेच कांबारे संघासाठी प्रत्येक फटका महत्वाचा आहे. 12 चेंडू 16. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आहे तोपर्यंत मॅच मात्र पूर्णपणे कांबारे संघासमोर आहे. पुढचा चेंडू पाहूया. सौरभ आला पहिला चेंडू लोवर फुटो चेंडू होता, मात्र त्याला डान्सिंग करायचा फटका सजवलाय. साजिद आहे, चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी सुद्धा सुरेख लाजवाब. आता समीकरण मित्रांनो पाहायला मिळेल. उर्वरित 11 चेंडू 11 मध्ये करायचे. 15 काल झाले, 14 तारीख, आजची 15 तारीख आणि धावा सुद्धा 15 करायचे. पुढचा चेंडू पाहूया. रोहित साठी आणि रोहितचा फेवरेट शॉट त्याच दिशेने जेवढे फटके पाहायला भेटत, क्षेत्ररक्षक धावत पळत जातो, त्याला माहित आहे धावा कमी आहेत, धावा रोखायच्या आहेत, आम्हाला धावून धावून चेंडू अडवायचा आहे. बघत्या बघत्या 2 धावा कंप्लीट, 2 धावा रोखल्या आणि 2 धावा ठोकल्या. 2 धावाने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाले प्रगती पथावर 14 धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू फटका फसलाय पाहूया. स्वतः गोलंदाज जज करतो आणि तिथे मात्र विकेट घेतोय. धक्का क्रमांक दुसरा लागतो तो मात्र टीम कांबारे संघाला. रोहितच्या रूपाने 4 धावा 7 वर तो बाद होतोय. पुढील फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजीसाठी येतोय गौरव. गौरव नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमोल आहे तोपर्यंत मात्र कांबारे संघ मॅच मध्ये ताकद ताकद आणि ताकद लावून मॅच जिंकू शकतोय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. कालचा दिवस पाहिला याच पोझिशनला आणि ह्याच मैदानावर काल मॅच झाली. कळंबे विपक्ष बोरशिदी, त्यातील विजेता संघ क्वालिफायची मॅच पिसे संघाशी खेळणार होता. 24 चेंडू 22 धावा काढून दिल्या नाही त्या मात्र टीम बेस्ट ऑफ बोरशिदी संघाने आणि 14 बॉल 9 आले होत्या. पण आता इथे समीकरण आहे पाहायला गेलं तर 9 चेंडू 13 ची गरज असताना हा चेंडू सुद्धा लाजवाब सुरेख मॅग्निफिशन अफलातून. प्रत्येक संघासाठी मित्रांनो लक्षात ठेवा पंच डिसिजन फायनल डिसिजन असेल. समीकरण राहिले आता उर्वरित चेंडू असतील 8 मध्ये करायचे 13. हे 2 चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट असतील आणि त्यानंतरचा तो शेवटचा षटक सुद्धा इम्पॉर्टंट असेल. पुढचा चेंडू हा चेंडू आकाशाला लागत पुन्हा एकदा फटका फसला. खेळाडू गालामध्ये असला कारण की हा खेळाडू सुद्धा फसला. विकेटचं बटन. आता 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो फलंदाजी मध्ये काहीसा करू शकला नाही हा गोलंदाज. पण आता गोलंदाजी काय गोलंदाजी केल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चेंडू टाकत असताना पहिल्या चेंडूवर मात्र पाहायला गेलं तर
पहिला चेंडू 1 धाव दिली, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू विकेट. अशा प्रकारे 2 विकेट 3 धावा दिला. शेवटचा चेंडू असेल मोस्ट इम्पॉर्टंट. 7 चेंडू 13 धावा. पाहूया पुढील फलंदाज विनोद. हा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू, सुरेख चेंडू. काय गोलंदाजी केल्या. जर गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. तुम्हीच वाजवा, सर्वांनी प्रेक्षकांनी सुद्धा वाजवायचं. कारण की मित्रांनो फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. मॅच मध्ये नव्हता संघ, मॅच मध्ये आणण्याचं काम केलं. आता समीकरण असेल 6 चेंडू 13 धावा. 6-13. सहा चेंडू 13 धावा. या डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार साजिद लाला येतो. चला मित्रांनो टीममेटिंग करू नका. सोएब भाई अभी भी एक मैच के हमारे को कवर करने का है, तो रिक्वेस्ट है तुम्हारे को, चलो जल्दी फील्ड लगाइए. सहा चेंडू 13 धावा. 27 धावा करायचं असताना आतापर्यंत मित्रांनो पाहायला गेला 12 चेंडू मध्ये 14 दिल्या, 3 विकेट घेतल्या आणि आता समीकरण राहिले 6 चेंडू 13 धावा. आणि पाहूया अमोल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच आहे. या खेळाडूमध्ये क्षमता, जिद्द, ताकद सर्व आहे. पाहूया साजिद लाला की अमोल. मगाशीच म्हटलं एका साईडला साजिद, एका साईडला अमोल, एका साईडला भावेश तर एका साईडला सोहेब. आता हे शब्द आमचे खरे ठरतात की काय. आणि पाहूया शेवटचा निर्णायक षटक साजिदच्या हातामध्ये आहे. पाहूया पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑफ साइड यॉर्कर भन्नाट वेगाने टाकला. वेगावर स्वार, गोळीच्या वेगाने जणू का पिस्तूल मधून गोळी निघावी त्याचप्रमाणे धुसकन चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता समीकरण राहिले उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे धावा 13 13 13. पाच चेंडू 13 धावा. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू आणि इथे अपील केली जाते पंचांच्याकडे, पण अपील मात्र पंचाने फेटावलेली आहे. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मॅच मॅच रंग भरत आहे. वाटलं सुद्धा नव्हतं पण ती मॅच मात्र अशी होईल, हाय व्होल्टेज होईल. आता समीकरण राहिले उर्वरित 4 चेंडू 4 में करना है 13 13 13. चिरपुली 20 संघ सुद्धा मॅच पाहतोय. कोण येणार आमच्याशी मॅच खेळण्यासाठी पाहूया.
पुन्हा एकदा आकाशाला फटका फसलाय. खेळाडू मात्र जज करतो आणि तिथे सुद्धा स्वतः खेळाडू हसला, कारण की अमोल मात्र फसला. विकेटचं बटन. आता मात्र समीकरण राहिलंय 3 चेंडू 13 धावा. प्रत्येक फटका निर्णायक असेल, प्रत्येक हा 3 चेंडू निर्णायक असतील. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जहेश. तीन चेंडू 13 धावा. काय गोलंदाजी करतोय. बॅटर रंगला आणि त्या बॅटर मध्ये मात्र चांगली कामगिरी केली साजिद याने. मित्रांनो अजूनही सांगू शकत नाही. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू सुद्धा सुरेख पाहायला भेटला. लाजवाब चेंडू पैकी. आणि आता समीकरण राहिले पुन्हा एकदा 2 चेंडू 13 धावा. म्हणजेच प्रत्येक चेंडू मात्र प्रहार करावा लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहे. 2 चेंडू 13 धावा. काय गोलंदाजी आहे. 22 बाद झाला. त्यानंतर मात्र ही मॅच मात्र बॅकफुटवर घेऊन जाण्याचं काम बाकीच्या खेळाडूच्या माध्यमातून झालं. मी मगाशीच म्हणलो 22 आणि अमोल ही जोडी मैदानामध्ये जेवढी राहील तेवढी मॅच मात्र कांबारे संघापुढे झुकेल. पुन्हा एकदा ऑफसाइड यार्कर चेंडू गाडीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता मात्र पूर्णपणे मॅच चुकते ती मात्र कुडूस संघापुढे. 1 चेंडू करायचे धावा 12. 1-12. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू आकाशाला उडवला. पाहूया स्वतः साजी धावत जातोय, पण मात्र चुकी होते मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारे ही मॅच 27 धावा करून सुद्धा डिफेन्स केली, चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजाच्या जीवावर ही मॅच जिंकवली टीम कुडूस संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. हरलेल्या संघाचं कौतुक. चांगला खेळ झाला. दोन्ही संघामध्ये चांगली मॅच रंगली. थोडीशा चुका झाल्या.